मित्रांनो, महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आयोजित राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई SIAC द्वारे घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 करता सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे CET 2026-27 यासाठी हे परिपत्रक आहे मित्रांनो. तर हे जे परिपत्रक आहे सुधारित आहे, कारण याची मोठी PDF जी आहे आपण पुढे बघणार आहोत. तर ही PDF काय आहे मित्रांनो, की हे परिपत्रक आहे. तर आयोजित सुधारित परीक्षा 2/8/2026 रोजी करण्यात येत आहे. म्हणजे आधी जी ॲडव्हर्टाईज आली होती मित्रांनो, यानुसार आपली 19/7 म्हणजे 19 जुलैला परीक्षा होती, परंतु आता ती परीक्षा 19 जुलैला न राहता 2/8ला गेलेली आहे. आणि त्याचसोबत ऑनलाईन अर्जाची सुरुवात आहे 1/7/2026 ते 30/6/2026 पर्यंत आपल्याला मुभा मिळालेली आहे. याआधी 19 जूनपर्यंत आपण हे एक्झाम जे आहे ती देऊ शकत होतो आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 2/7/2026 पर्यंत आपल्याला इथे दिलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे परिपत्रक आहे, तुम्ही ते बघू शकता की महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आयोजित राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई SIAC द्वारे घेण्यात येणाऱ्या नागरिक सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण 2026 सामायिक प्रवेश परीक्षा CET 2026-27 साठी हे परिपत्रक आहे. बाकी जे आहे तुम्ही बघूया मित्रांनो, हे जे परिपत्रक आहे मित्रांनो, उच्च शिक्षण विभागाअंतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था SIAC मुंबई भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा संचलित डॉक्टर आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकादमी पुणे इत्यादी संस्थांमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2027 साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे म्हणजेच ऑफलाईन मोड आयोजन दिनांक 19/7/2026 रोजी करण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक मित्रांनो काय असणार आहे, तर ऑनलाईन अर्ज सुरुवात दिनांक 1/7/2026 ते 17/6/2026. परीक्षा शुल्क जे आहे मित्रांनो भरण्याचा अंतिम दिनांक 19/6/26 आणि प्रवेश परीक्षा दिनांक 19/7/26 ला आहे मित्रांनो. परंतु जे तुम्ही सुरुवातीला पत्र पाहिलं त्याच्यानुसार आता 30 तारीख याची झालेली आहे. यामध्ये टिप काय आहे, तर विद्यार्थ्यांचे प्रवेश हे लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील गुणांच्या आधारे ठरले जाणार असल्याने मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल. त्यानंतर सामायिक प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडावे. म्हणजेच जर तुम्ही ही CET पास झाला तर तुम्हाला तुमचं जे केंद्र आहे तुमच्या घराजवळ जरी असेल तरी तुम्ही ते निवडू शकता. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती SIACच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल. सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाईन अर्ज भरण्याविषयी सूचना व इतर माहिती ही जी वेबसाईट दिसते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, याच्यावरती सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो. आता थोडक्यात बघूया मित्रांनो, प्रशिक्षण कार्यक्रम 2026 साठी एकूण प्रवेश क्षमता कुठे कुठे किती आहे. म्हणजे तुम्ही यापैकी जर तुम्ही एक्झाम पास झालात तर एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही या केंद्रावरती तुमची जी काय आहे ती निवड होऊ शकते किंवा तुम्ही निवड करू शकता. यामध्ये राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई यामध्ये केंद्रातील प्रवेश क्षमता 100 आहे आणि अल्पसंख्याक अनुदानित यामध्ये 10 जवळजवळ 110 संख्या आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूर यामध्ये सुद्धा 110 संख्या आहे. तर मित्रांनो, भारतीय प्रशिक्षण सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर यामध्ये 60 जे आहे ती कॅपॅसिटी आहे +10 असे 70 कॅपॅसिटी आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर 60 +10 70 इथे सुद्धा आहे. त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक इथे 60 आहे. त्याच्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्र अमरावती यामध्ये सुद्धा 60 आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदामध्ये पुणे जे आहे मित्रांनो इथे 20 + 10 म्हणजे 30 संख्या आहे मित्रांनो. आणि त्याचनंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमधील रहिवासी दाखल असलेल्या विद्यार्थ्यांकरता. म्हणजे ही जी शेवटची जी काय आहे PCMCची, इथे जर तुमच्याकडे PCMCचे तुम्ही रहिवासी असाल तरच तुम्हाला इथे जी काय ती एंट्री इथं मिळणार आहे. बाकी ठिकाणी तुम्ही कुठेही राहत असाल तरी तुम्हाला तिथे तुम्ही ते सेंटर निवडू शकता. असे जवळजवळ 560 वेकेन्सी आहेत मित्रांनो. या 560 वेकेन्सीसाठी आपण म्हणू शकतो की ही CET घेतली जाणार आहे. आता प्रवेश परीक्षा पद्धत कशी असणार आहे मित्रांनो, यामध्ये जवळजवळ 200 गुणांची जी काय आहे ती परीक्षा तुमची होणार आहे आणि मुलाखत जी आहे ती 50 गुणांची. अशा प्रकारे सामायिक प्रवेश परीक्षा एकूण 250 गुणांची राहील. सामायिक परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येईल. नागरी सेवा पूर्व परीक्षेचा पेपर 1 व पेपर 2 स्वतंत्र न घेता एकाच प्रश्नपत्रिकेत याप्रमाणे विभागणी करण्यात येईल. त्यात सामान्य अध्ययन भाग 1 50 प्रश्न 100 गुणांचा राहील व भाग 2 कलमापन चाचणी म्हणजे CST
40 प्रश्न 100 गुणांचे राहतील. अशा प्रकारे ही एक्झामचं स्वरूप असणार आहे. यामध्ये सेक्शन 1 सामान्य अध्ययनमध्ये प्रश्नांची संख्या 50, एकूण गुण 100 असणार आहे. हिंदी आणि इंग्लिशमध्ये माध्यम पूर्णपणे असणार आहे. तुम्ही या 2 लँग्वेजमध्ये ही परीक्षा देऊ शकता. सकाळी 11 ते 1 जे आहे ते एकूण 2 तासाचं तुम्हाला यामध्ये टाईम मिळणार आहे मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला ह्या दोन्ही एक्झाम जवळजवळ 200 मार्कची एक्झाम जी आहे तुम्हाला मित्रांनो या 2 तासामध्ये द्यायची आहे. यामध्ये वस्तुनिष्ठ ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे MCQ, त्यानंतर नेगेटिव्ह मार्किंग जे आहे मित्रांनो 1/3 म्हणजे एक जर चुकला तर तुम्हाला 0.33% अशा प्रकारे तुमचं मार्किंग इथं असणार आहे मित्रांनो. आणि यानंतर प्रवेशपूर्व मुलाखत 50 मार्कची असणार आहे. ही पूर्णपणे मुलाखत तुमची मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे. मुलाखतीचा कार्यक्रम परीक्षेनंतर कळवण्यात येईल. म्हणजे जी तुमची 19 तारखेची एक्झाम आहे त्यानंतर तुम्हाला ते मुलाखतीचा कार्यक्रम जो आहे तो तुम्हाला कळवण्यात येईल. तर अशा प्रकारे पूर्णपणे ही एक्झाम असणार आहे मित्रांनो. अंतिम गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीप्रमाणे निवडलेल्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्यात येईल. प्रवेशासाठी दिलेल्या प्रशिक्षण केंद्रात कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही आहे. म्हणजेच तुम्ही जो काय ऑनलाईन सिलेक्ट कराल तुमचा जो काही केंद्र आहे त्यामध्ये तुम्हाला चेंजेस करता येणार नाही आहेत. मुलाखतीबाबत शासन आदेशान्वये प्राप्त होणाऱ्या सूचनांप्रमाणे बदल करण्याचा अंतिम अधिकार संस्थेचा राहील. मुलाखत घेण्याचे प्रस्ताव झाल्यास त्यांचे प्रमाण 1:3 या प्रमाणात असेल. आता थोडक्यात बघूया मित्रांनो, शैक्षणिक पात्रता. यामध्ये शैक्षणिक पात्रता उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. पदवी परीक्षेचा निकाल प्रलंबित असणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात. म्हणजे समजा तुम्ही लास्ट इयर आत्ता दिला असेल, तुमचा निकाल पेंडिंग आहे तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. तथापि प्रत्यक्ष प्रवेशावेळी पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. म्हणजे जेव्हा तुमचं समजा सिलेक्शन झालं आणि तुम्हाला पुढे जाऊन ही एक्झाम म्हणजे हे प्रशिक्षण घ्यायचं तर त्यावेळी तुम्हाला जे तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट देणं खूप गरजेचं असणार आहे. त्यामध्ये वयोमर्यादा काय आहे तर तुमची वयोमर्यादा मित्रांनो 1/8 म्हणजे 1 ऑगस्टपर्यंत गृहीत धरली जाणार आहे. तर याच्यामध्ये तुमचं वय जे आहे मित्रांनो खुला किंवा अराखीव संवर्ग म्हणजेच EWS 21 ते 32 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता. त्यानंतर इतर मागास वर्ग विभुक्त, त्यानंतर विजा तर बहजत आणि बाकीच्या कास्ट आहेत यामध्ये थोडक्यात आपण OBC म्हणू मित्रांनो. यामध्ये वय 21 ते 35 वर्ष इथे लागू शकतं मित्रांनो. त्याचसोबत 21 ते 37 वय अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आहे आणि 21 ते 45 वय जे आहे ते दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आहे. अशा प्रकारे हा पूर्णपणे मित्रांनो हे परिपत्रक आहे मित्रांनो. त्यानंतर अधिवास जो आहे तुम्हाला जो डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो तुमच्याकडे डोमासाईल असणे तर खूप गरजेचं आहे. तो डोमासाईल असेल तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता, कारण की महाराष्ट्रातील विद्यार्थीच फक्त या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. यानंतर वसतिगृह व्यवस्था विद्यावेतन म्हणजे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था व भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थांमधील 2027 साठी अल्पसंख्याक स्थानिक रहिवासी वगळून इतर उमेदवारांना संबंधित संस्थेच्या धोरणानुसार उपलब्धतेनुसार गुणक्रमांक मोफत सशुल्क वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल. म्हणजे समजा तुम्ही ही एक्झाम पास झालात तर मित्रांनो तुम्हाला काही ज्या योजना आहेत त्या योजनांतर्गत तुम्हाला जे हॉस्टेल्स आहेत ते सुद्धा पुरवली जातील. आता मित्रांनो थोडक्यात प्रवेश शुल्काचा विचार करूया. आता प्रवेश शुल्क तुम्हाला जर जनरल कास्ट म्हणजे खुला प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला 600 रुपये आहे आणि मागास प्रवर्गासाठी 400 रुपये ते प्रवेश शुल्क द्यावं लागणार आहे. प्रवेशाशी संबंधित सूचना ज्या आहेत मित्रांनो यामध्ये भरपूर अशा दिलेल्या आहेत. जवळजवळ यामध्ये 5 ते 6 प्रकारच्या सूचना इथं दिलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही पहिली सूचना जर पाहिली मित्रांनो तर यामध्ये जे SISC आणि PITCच्या सर्वच केंद्रांमध्ये पूर्वपरीक्षा प्रशिक्षण सत्राचा लाभ घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनाच त्याच केंद्रात पुन्हा परीक्षा दिला जाणार नाही. म्हणजे तुम्ही याआधी जर याचा लाभ घेतला असेल या योजनेचा तुम्हाला ही पुन्हा योजना दिली जाणार नाही आहे मित्रांनो. त्यानंतर जे पिंपरी चिंचवडमध्ये रहिवासी आहेत, जे तिसरी जी तुम्ही इथे टीप बघू शकता, तर पुणे येथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा स्थानिक रहिवासी दाखला करणं आवश्यक आहे. म्हणजे हे जे सेंटर आहे मित्रांनो ह्या सेंटरमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तुम्हाला तिथला मूळ रहिवासी दाखला इथे द्यावा लागणार आहे मित्रांनो. प्रवेशाच्या वेळी खाली नमूद केल्याप्रमाणे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहतील. म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत तर विद्यापीठ पदवी गुणपत्रिका, त्यानंतर जात प्रमाणपत्र, जात वैद्य प्रमाणपत्र, त्यानंतर मूळ TC म्हणजे ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा लिव्हन सर्टिफिकेट, महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र 31 मार्च 2026 पर्यंत वैध असावे. त्यानंतर वास्तव्य पुरावा, त्यानंतर वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र इत्यादी आणि हमीपत्र एक तुम्हाला द्यावे लागतील. एवढे सगळे तुम्हाला जे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो हे तुम्हाला प्रवेशाच्या वेळी सादर करणं खूप गरजेचं आहे.
आता मित्रांनो केंद्रांची नावं, संकेतस्थळं आणि तुम्हाला हे मोबाईल नंबर सुद्धा दिलेले आहेत. तर हे सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेबसाईटची लिंक आहे. त्या लिंकवर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्टली मिळून जातील. यामध्ये तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, यामध्ये सुद्धा डिवायडेशन केलेलं आहे 500 60 जागां वेकेन्सीसाठी, जे म्हणजे थोडक्यात कुठे किती वेकेन्सी आहेत आणि मेलसाठी किती आहेत आणि फिमेलसाठी किती आहेत, हा चार्ट पूर्णपणे तुम्ही इथे स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपली वेबसाईट जी आहे मित्रांनो, या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळू. अशा प्रकारे पूर्णपणे ही नोटिफिकेशन होती, पूर्णपणे ही जाहिरात होती. जर तुम्ही पात्र असाल यामध्ये आणि तुम्हाला जर इच्छा असेल की हां मला पण UPSC करायचे, हां मला पण MPSC करायचे, तर नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. पूर्णपणे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. याबद्दल सर्व डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डायरेक्टली जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता किंवा आपल्या पिन कमेंटमध्ये सुद्धा आहे. तुम्ही डायरेक्टली तिथे जाऊन सुद्धा हे चेकआउट करू शकता. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एखाद्या नोटीसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.